नागपुर विधान परिषद चुनाव में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार डॉक्टर राजीव पोद्दार ने प्रचंड जीत हासिल की है। डॉक्टर पोद्दार ने कांग्रेस उम्मीदवार अतुल लोंढे को बड़े अंतर से हराया। चुनाव परिणाम घोषित होने के बाद कार्यकर्ताओं में खुशी की लहर दौड़ गई और पार्टी कार्यालय में जोरदार जश्न मनाया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने मिठाइयां बांटी, ढोल नगाड़ों की धुन पर नृत्य किया और एक दूसरे को जीत की बधाई दी। नागपुर विधान परिषद चुनाव में भाजपा उम्मीदवार डॉक्टर राजीव पोद्दार ने 682 मत हासिल करते हुए शानदार जीत दर्ज की। वहीं कांग्रेस उम्मीदवार अतुल लोंढे को 130 मत प्राप्त हुए। परिणाम सामने आते ही भाजपा कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह देखने को मिला। पार्टी कार्यालय और विभिन्न स्थानों पर समर्थकों ने मिठाइयां बांटकर जीत का जश्न मनाया। ढोल नगाड़ों की गूंज के बीच कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए खुशी जाहिर की। भाजपा नेताओं और कार्यकर्ताओं ने इस जीत को संगठन की एकजुटता, कार्यकर्ताओं की मेहनत और पार्टी की नीतियों पर जनता के विश्वास का परिणाम बताया। नागपुर विधान परिषद चुनाव का यह परिणाम भाजपा के लिए बड़ी राजनीतिक सफलता माना जा रहा है। वहीं इस नतीजे के बाद विपक्षी खेमे में भी राजनीतिक समीकरणों और क्रॉस वोटिंग को लेकर चर्चाएं तेज हो गई है। निश्चितपणे या निवडणुकीमध्ये पार्टीने अनेक वर्षापासून कार्यरत असताना मला त्या ठिकाणी ही निवडणूक दिली आहे आणि एक अतिशय मोठा विजय या निवडणुकीमध्ये मला प्राप्त झाला। मी पक्षाचं, महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं, आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब आणि सर्व सन्मान्य टीमचं, सर्व सन्मान्य नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, माजी आमदार या सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। या सगळ्यांना सुद्धा मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। त्यांचा पराभव निश्चित होता, पण किती दारुण पराभव होऊ शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिलाय। खरं पाहिलं असता महाविकास आघाडीजवळ 200 मतं होती, पण आज त्यांना केवळ 130 मतं त्या ठिकाणी मिळाली आहे। 70 मतं महाविकास आघाडीची काँग्रेसला स्वतःही त्यांची मतं राखता आली नाही। त्यांच्या नेतृत्वाचा हा दारुण पराभव आहे। त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासहित काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा हा अतिशय दारुण पराभव केवळ नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालाय आणि आज 17 पैकी 17 जागावर विक्रमी मतदान घेत त्या ठिकाणी महायुतीचे सर्व आमदार निवडून आलेले आहेत। विजयाच्या वाटचालीकडे माझी पाया कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि ज्या पद्धतीने नगरपंचायत, नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजी, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी जे विकासाचा अजेंडा जो आपला चालू ठेवला त्याचा परिणाम म्हणून नगरपालिकेत आणि महानगरपालिकेत आपण जो प्रचंड विजय मिळवला त्याचा परिणाम आहे आज की आज मोठ्या फरकाने डॉक्टर पोद्दार साहेब विजयी होत आहेत। कार्यकर्त्यांना त्यांचा फार मनस्वी आनंद होत आहे। हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एक ऐतिहासिक विजय होणार डॉक्टर राजीव पोद्दार साहेब आणि हा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नागपूरमध्ये सर्वात असा महायुतीचा एक ऐतिहासिक विजय हा त्या ठिकाणी डॉक्टर पोद्दार साहेबांचा त्या ठिकाणी होणार आहे। माननीय फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, त्या ठिकाणी गडकरी साहेब आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक पार पडली आणि मोठ्या फरकानं आम्ही ही निवडणूक जिंकू। या ठिकाणी विकासाला त्यांनी त्या ठिकाणी मदत दिली आहे। जे काही मतं आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जो विकास आहे त्या विकासाला प्राधान्य देऊन काही लोक त्या ठिकाणी मतदान निश्चितपणे करतील। विकासाला त्या ठिकाणी प्राधान्य देऊन